वेलकम टू पिंशू किचन। आज मी तुम्हाला विदर्भात कशा प्रकारे मुगाच्या हिरव्या सोल्याची आमटीची रेसिपी तयार होते ते सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। छान स्वादिष्ट, खमंग आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे। अप्रतिम खूप छान लागते ही रेसिपी आमटीची। त्यासाठी मी अर्धा किलो मुगाच्या शेंगा आणलेल्या आहे। बघा अशा प्रकारे छान अशा दोन्ही बाजूने असे साल काढले असतात, छान सोले निघते आणि 10 ते 15 मिनिटात आपले सोले केल्या जाते तयार आमटीचे। मी पूर्ण सोले हे 15 मिनिटात करून घेतलेले आहे। अशा प्रकारे झटकीपट तयार होते। त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आपले सोले तयार झालेले आहे। एका पातेल्यात काढून घेऊया आपण ते। तुम्ही कशा प्रकारचे मुगाच्या सोल्याची आमटी तयार करता त्याचे मला कमेंट करून सांगा। छान मुगाचे सोले झालेले अर्धा किलो आपले। आता एका ताटात घेऊन छान पाकडून घ्यायचे आहे, त्यामुळे त्याच्यावर जे पांढरं असं येत असते ते निघून जाईल आणि कचरा सुद्धा निघून जाईल। ही खूप चविष्ट आणि खमंग आमटी तयार होते। आमच्या विदर्भातनी आता मुगाच्या शेंगा आल्या की ह्या रेसिपी एक दिवस आड्याची भाजी बनवल्या जाते आणि कोरडं व्हायला कॉटनच्या कपड्यावर ठेवून दिले मी सोले। आता हिरव्या मिरच्या मी 10 ते 12 घेतलेल्या आहे। अर्धा किलो शेंगाचं हे परफेक्ट प्रमाण आहे। तुम्हाला जर जास्त तिखट हवे नसेल तर तुम्ही कमी घेऊ शकता मिरच्या। अर्धा चमचा जिरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर छान मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण। बघा छान आता आपले सोले हे कोरडे झालेले आहे। तर गॅस ऑन करून घेत आहे। कढई छान तपलेली आहे। सर्व मुगाचे सोले आता मी टाकून दिलेले आहे त्याच्यात आणि छान आपल्याला 5 मिनिट असे गॅसचा पॉवर कमी ठेवायचा आहे आणि परतून घ्यायचे आहे। बघा परतताना सतत अशी पळी फिरवत राहायची आहे, त्यामुळे आपले करपणार नाही सोले। आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही मुगाच्या सोल्याची आमटीची रेसिपी अशाच प्रकारे करता का ते किंवा वेगळी। आता हे सोले छान मिक्सरला मी फिरवून घेतलेले आहे। पल्स मोडवर मिक्सर फिरवून घ्यायचा आहे आपल्याला। बघा जास्त बारीकही वाटायचं नाही आणि जाडही ठेवायचं नाही, मीडियम करून घ्यायचं आहे। आता आपण हे सोले सुद्धा फिरवून घेऊया मिक्सरला छान। पूर्वीचे लोक असे खलबत्त्यात वाटून घ्यायचे। छान मिक्सरला पल्स मोडवर आता फिरवून घेऊया। बघा किती व्यवस्थित आपलं वाटण तयार झालेलं आहे। जास्त बारीक केलं असतात ती चिकट होते आमटी, आपल्याला चिकट करायची नाही, खमंग आणि स्वादिष्ट करायची आहे। कढई छान गरम आहे, त्यामुळे आता मी तेल टाकलेलं आहे त्या कढईत। या चमच्याने 1.5 चमचा तेल घेतलं। तर हे लसण, जिरे आणि कोथिंबीर छान बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला, त्याचा पेस्ट टाकलेला आहे। मिरची पण होती त्याच्यात। अर्धा चमचा धनेपूड टाकलं, अर्धा चमचा हळद। छान परतून घ्यायची आहे 1 ते 2 मिनिट। गॅसचा पॉवर हा कमीच ठेवलेला आहे मी। आता हे सोल्याचं वाटण केलेलं टाकूया। आता छान हे सुद्धा भाजून घेऊया, कारण आपण सोले सुद्धा भाजून घेतले होते। तर आता याला सुद्धा परतून घ्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे छान खमंग आणि स्वादिष्ट मुगाच्या सोल्याची आमटी तयार होते। चवीनुसार मीठ टाकलं। तर या पातेल्याने पाणी टाकायचं आहे। मी एकूण 1.25 पातेले पाणी टाकलं, म्हणजे 2 पातेल्याला थोडंसं कमी। तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, ज्या भांड्याने आपण फिरवलं होतं ते। अर्धाला असं मी 3 ते 4 वेळा पाणी टाकलेलं आहे, म्हणून 2 भांड्याला थोडंसं कमी पाणी टाकलेलं आहे आणि 1.5 भांड्याला थोडंसं जास्त। छान मिक्स करून घ्यायचं आहे, कुठेही गिठोळी नाही राहिली पाहिजे।
आता छान उकळी फुटलेली आपल्या आमटीला बघू शकता तुम्ही. 6 ते 7 मिनिट छान शिजून घ्यायची आहे. आणि कोथिंबीर आता छान सोडूया बारीक कापून. गॅस बंद करून घेतलेला आहे. आपण सर्वप्रथम सोले भाजून घेतले होते आणि पुन्हा तेलात मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर छान परतून घेतले होते, त्यामुळे आमटी शिजायला जास्त वेळ लागत नाही. एका डिशमध्ये काढून घेऊया. छान भाकरी, काकडी आणि हिरव्या मुगाच्या सोल्याची आमटी एकदम चविष्ट लागते. एकदा ही रेसिपी करून बघा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका. कमेंट करून सांगा कशी वाटली भाजीची रेसिपी. थँक्यू.